नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपल्या कट्ट्यावरती थेट कतारहून श्री राहुल वाशीकर सर आपले अनुभव आणि त्यांचे जे तिकडचं कन्स्ट्रक्शन मधले ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रथमतः मी राहुल सर तुमचं स्वागत करतो कट्ट्यावरती. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. कोल्हापूरच्या सिद्धाळा गार्डन म्हणजे शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठच्या बाउंड्रीवरती असणाऱ्या सिद्धाळा गार्डन पासून सरांनी आखाती देशामध्ये जी झेप घेतलेली आहे, जो प्रवास आहे, हा प्रवासही आज ऐकायला मिळणारच आहे आपल्याला. त्याच्या आधी मी थोडक्यात सांगू इच्छितो की सर व्हिन्सी कन्स्ट्रक्शन जी जगातली सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, या कंपनीच्या दोहा मेट्रो ट्रेन चे मेन प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ऍक्च्युली हे ऐकायला आवडेल की हा जो प्रोजेक्ट आहे हा इतका मोठा आहे, $2.1 बिलियन प्रोजेक्ट आहे आणि त्याचे मेन कॉन्ट्रॅक्टर म्हणून सर काम पाहत आहेत. त्यामुळं आजचा हा त्यांचा अनुभव सांगण्याची जी आजची मुलाखत आहे ती खरंच एक इंटरेस्टिंग असणार आहे, मोठी असणार आहे. सर 5 वर्ष झालं दुबईमध्ये होते, त्यानंतर 6 वर्ष सर कतारमध्ये आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे इतक्या मोठ्या अनुभवाची गाठ त्यांच्या पाठीशी आहे. त्याचा वापर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्वालिटी सर्वेअर क्वांटिटी सर्वेअर ही एक संस्था उभा केली, ज्या माध्यमातून त्यांनी आखाती देशातल्या लोकांना, इंडियन लोकांना एकत्र करून त्यांना त्यांच्यामध्ये एक वेगळे स्किल्स डेव्हलपमेंटसाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्याच्यामधून वेगळं शिकण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. सर पुन्हा एकदा तुमचं कट्ट्यावरती मी स्वागत करतो. धन्यवाद. आणि आता जसं मी बोललो की कोल्हापूरच्या पेठेमधून आखाती देशापर्यंतचा हा तुमचा प्रवास आहे. तर खरंच तुमच्या शालेय जीवनापासूनचा आम्हाला काही या ज्या आहेत प्रवासामधल्या गोष्टी त्या थोडक्यात ऐकायला आवडतील. माझं शिक्षण चालू झालं राणा सामणी विद्यालय, ते समोर हो. आमचं पेटाळ्याच्या इथे विद्यालय होतं. तिथून बरोबर. पुढे समलोहिया हायस्कूल, SM लोहिया हायस्कूल आम्ही 10वी पर्यंत मी होतो तिथे. पूर्ण शाळेमध्ये असं मी ऍव्हरेज होतो, असं काही खूप हुशार वगैरे नव्हतो, पण अ तुकडीमध्ये होतो. तोच एक माझा फक्त ऍडेड बेनिफिट होता. म्हणजे बऱ्याच इव्हन माझा जेव्हा 10वीचा निकाल लागला तेव्हा आमच्या एक संत मॅडम म्हणून होत्या, त्या मला म्हणाल्या होत्या की अरे तू पास झालास म्हणजे आश्चर्य आहे, बोर्डाकडून मला शाबासकी द्यायला पाहिजे तुला म्हणे. असा मी ओव्हरऑल ऍव्हरेज होतो. म्हणजे बॅक बेंचर सारखं पाठीमागे बसणं. अगदी बॅक बेंचर. इव्हन त्यानंतर 10वी नंतर करायचं काय म्हणून पूर्वी एक नोकरी संदर्भ एक संस्था असायची गव्हर्नमेंटची. तिथे काहीतरी टेस्ट घ्यायच्या आणि तुम्ही काय करायला पाहिजे हे ते गाईड करायचे. मग आम्ही टेस्ट दिली तेव्हा मग आई वडिलांना पेरेंट्सना बोलवायचे ते. त्यांनी सांगितलं की ह्याला इंजिनिअरिंगला अजिबात घालू नका, त्याचं लायकिंग तसं नाही आहे अजिबात. कॉमर्स किंवा आर्ट्सला तुम्ही घ्यायला प्रिफर, ही विल डू समथिंग इन दॅट फील्ड. पण मला जायचंच होतं कारण माझे सगळे मित्र इंजिनिअरिंगला गेले होते. तर शेवटी मी डिप्लोमा मी सांगलीहून केला. सांगलीला लठ्ठे पॉलिटेक्निक मधून मी डिप्लोमा केला आणि नंतर डिग्री मी DY पाटील कॉलेज मधून डिग्री केली. म्हणजे कमी मार्क आहेत, आता खूप वेळेला असं होतं कमी मार्क आहेत, मला तेवढा इंटरेस्ट नाही, त्यामुळे डिप्लोमा वगैरे नको करायला, इंजिनिअरिंग तर सहसा नकोच करायला अशी मुलं करतात. पण तुम्ही नाही, कमी मार्क आहेत तरी मला करायचंच होतं कारण इंजिनिअरिंगला माझी खूप आवड होती आणि माझे सगळे मित्र सगळे इंजिनिअरिंगला परत गेले, त्यामुळं मला इंजिनिअरिंगलाच जायचं होतं. पण तिथे पण ठीक आहे होतो, पण केलं पूर्ण. 2002 मध्ये मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये स्वतःची जे कॉन्ट्रॅक्टिंग फर्म सुरू केली होती. म्हणजे मी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो, परत आपले महानगरपालिकेचे पण कॉन्ट्रॅक्ट बरेच घ्यायचो. पण नंतर असं लक्षात आलं की समहाऊ आपण ग्रोथ जी असते, आपण जेव्हा आपण मार्च एंडला आपण टॅक्सेशन करतो तेव्हा टर्नओव्हर हा प्रत्येक वर्षी जेवढा होता मागच्या वर्षी तेवढाच राहायचा, तर ग्रोथ काही दिसत नव्हती. म्हणजे आपण काय असं वाटल्यानंतर 4 वर्ष घालवल्यानंतर असं वाटलं की अरे आपण करतोय काय, 4 वर्ष आधी आपण जिथे होतो तिथेच आता पण आहे. मग लकीली माझा एक मित्र युकेला शिकायला गेला होता आणि तो दुबईमध्ये जॉबसाठी तो दुबईला परत आला होता. मग मी जनरल त्याच्याकडे गेलो, तर त्याला म्हटलं की अरे असं असं आहे आणि मला करायचं काहीतरी नवीन शिकायचंय. तो म्हणला एक क्वांटिटी सर्वेइंग हा एक खूप चांगला ट्रेंड आहे आणि खूप हायली रिस्पेक्टेबल आणि खूपच हायली पेड जॉब आहे तो, तू त्याच्यात घुस. पण मला त्यातलं काही आयडिया काहीच नव्हती, कारण हा क्वांटिटी सर्विंग हा फक्त एक सब्जेक्ट आम्हाला इंजिनिअरिंगला शिकवायला होता फक्त. म्हणजे त्यात असं काही मास्टरी वगैरे असं काहीच नव्हतं. त्यामुळे ठीक आहे, मग त्यावेळी पण बूम होती दुबईमध्ये 2007 मध्ये, तर समहाऊ मी घुसलो त्यामध्ये.
पण मला त्यात काय करतात ते माहित नव्हतं, किंवा ते प्रोसिजर्स काय असतात त्या सुद्धा काही माहित नव्हत्या मला. जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा माझ्यासोबत माझी एक फिलिपिनो एक कलिग होती, आणि माझा जो बॉस होता तो ब्रिटिश बॉस होता. म्हणजे तो कंपनी ब्रिटिश होती, कियर कन्स्ट्रक्शन. ओके. तर मग 2-3 कामं त्यांनी मला सांगितली. त्याच्या पण लक्षात आलं की ह्याला काही बहुतेक नाही येते, ही अजून बेसिक स्टेजला आहे. लिटरली त्यांनी मला मेल लिहिण्यापासून ते एक्सेल कसं वापरावं, ते फॉर्म्युले कसे टाकावेत, तिथपासून सगळं त्यांनी मला शिकवलं. एक 5-6 महिने मला त्यांच्याकडून ट्रेनिंग दिलं, आणि नंतर हळूहळू मला या फील्डमध्ये खूप मला इंटरेस्ट येत गेला. म्हणजे मुळात येत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष पण केलं नाही, ते शिकण्यासाठी तुम्ही पण धडपड केलीच नाही, मला ते घ्यायचं त्याचे. येस. अगदी आहे. कारण ते दिसत होतं काहीतरी वेगळं आहे. कारण कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जेव्हा आम्ही पैसे यायचे पैसे जायचे, नक्की कुठे गेले कळायचं नाही, किंवा का गेले कळायचं नाही. ओव्हरहेड म्हणजे तोटा झाला तर का तोटा झाला हे कळायचं नाही. पण ह्या ज्या प्रोसिजर ज्या आहेत त्या सगळ्यात त्यासाठीच सिस्टम बसवलेले आहेत, की पैसा नक्की येतो कुठून, जातो कुठे, आणि कुठे लॉस होतो. तर हा मला जरा खूप इंटरेस्टिंग पार्ट वाटला, म्हणून मी त्यात आणखीन मग स्वतः अभ्यास केला भरपूर. मग परत आणखीन एक कंपनी चेंज केली. मी अबुधाबीला परत एक कोरियन कंपनी होती तिथे जॉईन केली. तर तिथे मग हळूहळू माझ्यामध्ये अपग्रेडेशन मी करत गेलो, एकामध्ये शिकत गेलो नंतर. ओके. आता बोला. येस. नाही म्हणजे सध्या आता तुम्ही म्हणजे पहिल्यांदा ब्रिटिश कंपनीमध्ये गेलात, परंतु आता ही जी आहे विन्सी, जी जगातली सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी ही फ्रान्सची आहे. हो. ओके. मग याचे प्रोजेक्ट किंवा याच्याबद्दलचा पुढचा प्रवास? मी या प्रोजेक्टला आलो तेव्हा आपण मेट्रोमध्ये मी कधी काम केलं नव्हतं, आणि एवढ्या ह्यूज स्केलला तर मी कधीच केलं नव्हतं. पण मी म्हटलं ठीक आहे, चान्स येतोय तर इट्स अन अपॉर्च्युनिटी, म्हणून मी जस्ट नॉक केली. आणि सांगायला आनंद वाटेल की मी जेव्हा कंपनीमध्ये मला फर्स्ट डे होता तेव्हा मी एक केबिन पाहिली. त्या केबिनच्या बाहेर एक बोर्ड होता की सिनियर कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर जॉन मॉर्गन असं नाव होतं. तर हा तोच माणूस ज्यानं मला पहिल्या कंपनीमध्ये ट्रेनिंग दिलं होतं. हा जो माझ्या पहिल्या कंपनी मधला बॉस, तोच हा इथे पण होता. वर्ल्ड इज टू स्मॉल. आम्ही परत एकत्र काम करायला सुरुवात केली, आणि ही अप्रिशिएटेड की यात बरीच इम्प्रुव्हमेंट झाली आता. त्यावेळी तसा होताच. थँक गॉड तू आता तसा नाहीयेस. त्यांना त्याची जाणीव झाली की अरे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. नाव यू आर वर्किंग विथ यू. तर आम्ही परत काम केलं, आणि या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच लोकांची, म्हणजे या विन्सीमध्ये या प्रोजेक्टमध्ये 162 नॅशनॅलिटीची लोक काम करायची. म्हणजे मी डेली ज्या लोकांना भेटायचो ते देश मी कधी ऐकले पण नव्हते, त्या देशातून ते लोक बिलॉंग करत होते. म्हणजे 162 कंट्रीजची लोक एका प्रोजेक्टवरती, एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती. प्रत्येकाची बोलायची स्टाईल वेगळी, इंग्लिश वेगळं, प्रत्येकाचे काहीतरी प्रोनाउन्सिएशन पासून सगळं वेगळं वेगळे, सगळ्यांचे स्वभाव वेगळे. इट वॉज फन. म्हणजे तो खूपच चांगला एक्सपिरियन्स होता हा. आणि बोला. नाही, ऍक्च्युली आता हा मोठा प्रोजेक्ट आहे, म्हणजे दोहा मेट्रो ट्रेन जी आहे हा फार मोठा प्रोजेक्ट आहे, आणि तुम्ही जसं सांगितलं की जसं 162 कंट्री मधल्या लोकांना तुम्ही असं हँडल करत हे काम करताय, तर याच्यामध्ये खूप सारे असे किस्से घडत असतील, खूप काही वेगळे अनुभव पण आले असतील असे तिथं. काही वेळेला काही एकदम मनात राहून ठसून राहिलेली गोष्ट असते, असे काही एक्सपिरियन्स असतील त्या प्रोजेक्टवरचे, तर ते आम्हाला ऐकायला आवडते. ऍक्च्युली आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा वेगळ्या अँगलनं, परंतु हे तुमचे अनुभव प्रथमतः आम्हाला ऐकायचे यासाठी की तुम्ही सुरुवातीला बोलला होता आम्हाला की प्रथमतः मी कुठल्या तरी स्टेजवरती एक्सपोज होतोय, म्हणजे स्वतःला हे करतोय. ऍक्च्युली फार मोठा अनुभव आहे हा, त्यामुळे आम्हाला हे ऐकायचे आहेत. राईट. सगळ्यात मोठा म्हणजे माझा जो बॉस आहे तो अल्जेरियन आहे, आणि तो फूडी टाईप आहे, म्हणजे त्याला खूप खायला खूप आवडतं. तर त्याला मी एकदा आम्ही असं बाहेर जेवायला वगैरे जायचो, पण त्याला जेव्हा मी आपल्या फूडमध्ये, म्हणजे आपलं पाणीपुरी, दहीपुरी, चाट, हे जेव्हा आयटम मी त्याला खायला टेस्ट करवलंय, नाव ही इज व्हेरी बिग फॅन ऑफ इट. तो त्याशिवाय इंडियन फूड शिवाय तो जास्त खात नाही. मोस्टली इंडियन फूड खूप खातो. आणि असे बरेच, म्हणजे खूप नवीन नवीन लोक पण भेटतात की इव्हन इंडिया पाकिस्तान तर आपण
आपले बिगेस्ट एनिमी. तर माझ्या शेजारी कलिग बसतो तो पाकिस्तानी आहे. त्या शेजारी बांगलादेशी, म्हणजे असे बरेच लोक आम्ही भेटतो. मला खूप क्युरिओसिटी असते की त्या पाकिस्तानी लोकांची आपण ठीक आहे, आपण मीडियावरती चालू असतं सगळं, पण ऍक्च्युली लोक कशी असतात. जेव्हा मी त्यांना भेटतो तेव्हा समथिंग डिफरंट, असं नसतं, म्हणजे असं काहीतरी समथिंग डिफरंट इज देअर. म्हणजे ते पण विचारतात, त्यांना पण क्युरिओसिटी असते की अरे खरोखर भारतात काय चाललंय. शेवटी राजकारणाचा भाग, राजकारणाने तसं ते लोकांच्या मनावर प्रेम बोललंय, परंतु लोकांना प्रत्येकाला आपलं एक जीवन असतं, एक भावना असते. ऍज अ ह्युमन बिईंग ते वे खूप डिफरंट असतात. उलट याचा सगळ्यात मोठा अनुभव तर तुम्हालाच असेल, कारण एवढ्या लोकांशी डायरेक्ट संपर्क येतो दररोजचा, इतक्या कंट्रीजच्या, त्यामुळे वेगळे विचार आणि वेगळे त्यांचं मांडणी. करेक्ट. आणि कंपनीची पॉलिसी होती की दररोज त्यांचा कोणाकोणाचे जे काही वाढदिवस असतील, आमचं डिपार्टमेंट, आमचं कमर्शियल डिपार्टमेंट आहे, तर ज्यांचे कोणाचे काही वाढदिवस असतील ते आपण सेलिब्रेट करायचे, भले छोटासा केक कट करून का होईना. एवढी लोक असल्यामुळे डेली 8 ते 9 लोकांचे बर्थडे असायचेच असायचे. म्हणजे आमचं ठरलेलं असायचं केक कोणाचा तरी खायला मिळणार आपल्याला, कायम डिसाइडेड असायचं. नाही, फार मोठ्या मुळात प्रोजेक्टही मोठा आहे आणि त्याच्यात अनुभव म्हणजे तुम्हाला जो येतोय आणि त्याच्यातून जे असणारं फन आहे, एन्जॉय आहे, तो फार मोठा आहे. मला आमच्या दर्शकांना सांगायला आवडेल की राहुल सरांच्या बोलण्यावरून एक कळालं असेल की फार दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि फार बिनधास्तपणे कुठल्याही गोष्टीवरती आपल्याला ते मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्नही विचारू शकता, तुमच्या काही शंका असतील तर त्याही विचारा, सर त्याचे उत्तर देतीलच. सर, मला पुढचं विचारायचं आहे की तुम्ही 5 वर्ष दुबई, त्यानंतर 6 वर्ष कतारमध्ये आहात, तर एवढ्या वर्ष आखाती देशामध्ये राहताय, म्हणजे आपल्या देशापासून, आपल्या शिद्धाळा गार्डन पासून एवढ्या लांबपर्यंत राहताय, तर तिकडचा अनुभव, तिकडच्या आता राहणीमान, म्हणजे एक प्रकारे त्या वातावरणात आता तुम्ही मिसळून गेलाच असाल, परंतु शेवटी आपल्या घरची एक अटॅचमेंट वेगळी असते, लहानपण जिथे गेलेलं आहे, तर या गोष्टींच्यामुळे कधी त्रास होतो का? या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो खरं तर. कारण मी जेव्हा दुबईमध्ये पहिल्यांदा एक इचलकरंजीचा एक माझा मित्र भेटला होता, मित्र म्हणजे इचलकरंजी माणूस भेटल्यानंतर तो मित्र झाला. मुळात आम्हाला हेच ऐकायचं की इकडच्या मित्रांच्या आठवणी, ज्याच्या अटॅचमेंटमुळे तिकडे त्रास होतो की अरे अजून त्याचं लग्न आहे, त्याच्या मुलाचं वारस आहे किंवा असं काही. कारण तो भेटला आणि म्हणला तू कुठला, तर मी कोल्हापूरचा. कोल्हापूरची लोक जनरली कधी बाहेर पडत नाही, सगळे छत्रपती स्टाईल कोल्हापुरातच राहतात. त्यानंतर मी रिअलाइज झाला, अरे खरोखर मला कोल्हापूरची खूप कमी लोक बाहेर भेटली. पण जनरली बरेच वेळा फोटोज बघतो मी, मित्रांचे पण फोटोज बघतो फेसबुकवरती की ते सेलिब्रेट करतायत, कुठेतरी गगनबावड्याला जातायत, फिरायला जातायत, सोशल गॅदरिंग करतायत. त्या दृष्टीनं इकडे खूप हँडिकॅप वाटतं, खूप एकटं वाटतं. कारण ऑफकोर्स मिस करतो, कारण तुम्ही आता मगाशी बोलताना तुमच्या आसपास जो कुजबूज होती किंवा गलबलाट होता, तो असं इथं तुम्हाला कुठं मिळणार नाही. तो खूप मिस करतो. तो केऑस जो असतो किंवा गडबड ती खूप मिस करतो. बरेचसे फंक्शन्स असतात, त्या फंक्शन जाता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही, आणि जरी आलं आपण तिकडे तरी खूप कमी वेळ असल्यामुळे जास्ती सगळ्यांना कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत. येस, त्यामुळे तो आहेच. येस, नाही, आणि त्यासाठीच म्हणजे ठीक आहे, या गोष्टींना मिस जरी करत असाल तरी तुम्ही तुमचं ज्ञान मिळवण्यासाठी जे नवीन संस्था उभा केली, आम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे मूळ मुद्द्याकडे जाण्याआधी आम्हाला तुम्ही जे प्लॅटफॉर्म उभा केलाय लोकांना तिथे शिकण्यासाठी किंवा नवीन कौशल्य मिळवण्यासाठी, तर आपल्या बेसिकली थोडंसं मी आयडिया देतो की माझं फील्ड काय आहे ते. इंडियामध्ये ह्याला क्वांटिटी सर्वेइंग म्हणतात. तर फक्त पण भारतात कसं आहे की जे मेजरमेंट्स घेणं, बिल्डिंग मध्ये जे काही कॉलम बीम असेल त्याचे मेजरमेंट फक्त घेणे, इथपर्यंत हा स्कोप रिस्ट्रिक्टेड आहे. पण इकडे बाहेर आल्यानंतर त्याचा स्कोप असा होतो की एखाद्या मोठ्या कंपनी सोबत मल्टीबिलियनचे प्रोजेक्ट असतात, तर त्याने कॉन्ट्रॅक्ट बनतं. तर हे कॉन्ट्रॅक्ट जे बरेच फॉर्म्स आहेत जे रेग्युलराइज केलेले आहेत, स्टँडर्ड फॉर्म्स आहेत, तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बनतं. आणि जेव्हा जे काही चेंजेस घडतील, आता हा जो प्रोजेक्ट होता तो पूर्ण अंडरग्राऊंड प्रोजेक्ट होता, 33 किलोमीटर ची मेट्रो, आणि स्टेशन सुद्धा ग्राउंड पासून खालती 35 किलोमीटर खालती स्टेशन आहेत, जमिनी खालती स्टेशन आहेत सगळी. ही पूर्ण अंडरग्राऊंड ट्रेन आहे ना? पूर्ण अंडरग्राऊंड ट्रेन आहे. तर ते स्टेशन सुद्धा खालती, जमिनीच्या खालती 4 फ्लोअर्स, खालती 4 मजले असे आहेत. तर त्यामुळे जमिनीच्या खालती काय आहे ते आपल्याला कळत नाही, तर त्याची कॉस्ट असते. किंवा एखादा नवीन काहीतरी आयटम आला तर त्याची पण काहीतरी थोडक्यात सांगायचं तर
आता जर तुम्हाला मी म्हटलं की सरदार आपण 4ला इंटरव्ह्यू ठरवलाय, पण मला जमत नाहीये, 5 वाजता आपण ठेवू. पण त्या 5 वाजता ठेवण्याला मागं तुमचं ओव्हरहेड्स आहेत. तुमचं जर ऑफिस बंद होणार असेल, तुमच्या स्टाफला तुम्हाला ओव्हरपे करावं लागेल. तुमचे सगळ्या लोकांना थांबवून ठेवावं लागेल. तुमची इलेक्ट्रिसिटी एक्स्ट्रा जाईल. तुमचा वरचा मॅनेजमेंट कॉस्ट असेल. म्हणजे थोडक्यात वेळेची जी किंमत आहे, ती वेळेची किंमत इथे ठरवली जाते. त्यामुळं ती किंमत पण ठरवायला बऱ्याच प्रोसिजर्स आहेत. तर हा मेन त्याचा हे कामाचं स्वरूप आहे. आणि हे आपल्याकडे जाऊन विशेष कुणाला माहिती पण नाही आणि आत्ता इंट्रोड्यूस होते आपल्याकडे आणि त्याचं शिक्षण पण नाहीये. पण व्हेअर ॲज बाकीच्या कंट्रीजमध्ये हा खूप वाईडली शिकवला जातो. गव्हर्नमेंटच्या डिग्रीज आहेत. मग आम्ही असा विचार केला की एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्वांटिटी सर्वेयर्स ही ऑलरेडी एक ऑर्गनायझेशन इंडियामध्ये कार्यरत आहे. त्यासाठी आम्ही विचार केला की त्याचा एक चॅप्टर आपण कतारमध्ये चालू करू आणि जे इंडियन लोक आपल्यामध्ये येत आहेत तर त्यांना अवेअर करू की सो दॅट की ते त्यांना असं फंबल नाही होणार की किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स होणार नाही की आपल्याला काहीच माहित नाही आपलं जे आमच्या बाबतीत घडलं ते. तर मग आम्ही ह्या सगळ्यांना एकत्र करून महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्याचे जे एक्सपर्ट्स आहेत इंडस्ट्रीमधले आत्ता म्हणजे स्पेशली इंडियन्स त्यांना आम्ही बोलावतो आणि वी अरेंज अ लेक्चर. एखादा टॉपिक घेतो आणि त्यावरती आम्ही डिस्कस करतो. मग ते तुम्हाला 1-2 तासाचं प्रेझेंटेशन देतील प्लस तुमचे क्वेश्चन आन्सर्स हे सगळं होईल. तर हे सगळं आम्ही अरेंज करत असतो. प्लस याच्यामध्ये बऱ्याच सर्टिफिकेशन आहेत म्हणजे पुढचं फर्दर स्टडीज आहेत आफ्टर डिग्री. तर स्टडीज करण्यासाठी सुद्धा आम्ही खूप सपोर्ट करतो. आमच्या ग्रुपमध्ये बरेच या फील्डमध्ये सुद्धा हायली क्वालिफाईड लोक आहेत. इंडियन लोक आहेत, मोस्टली महाराष्ट्रीयन लोक आहेत. सांगायला छान वाटेल. तर ती लोक खूप सपोर्ट करतात की तुम्ही ते गाईड करतात की हाऊ यू कॅन ग्रो इन दिस फील्ड सो दॅट यू कॅन अर्न मनी. ऑफकोर्स आपण इथे आलो तर पैसे कमायला झालो, पण हाऊ टू गो अप अँड अप फर्दर. हा या मेन ऑर्गनायझेशनचा मोटो आहे. तर हा चालू असतं आमचं काम. येस. नाही, फार चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही सुरू केलाय तिकडे सर. आणि त्याच्यात तुमचं काम आहे. तुम्ही आधी सांगितलं होतं की कशी लोक एकत्र येतात आणि तुम्हाला जसं काही अडचणी आल्या तशा इतरांना येऊ नये यासाठी जे आहे ते एक प्रकारे सामाजिक चळवळीसारखंच आहे आणि लोकांनाही त्याचा फायदा होतोय. ऍक्च्युली आता तुम्ही मेट्रो ट्रेनच्या प्रोजेक्टवरती आहात. आपल्या आठवणीत आणि इतर जे वाटचाल आहे ती आपली झालेली आहे. आता मला मुळात आपल्या या व्यावसायिक मुलाखतीकडे यायचंय की तुम्ही मेट्रो ट्रेन प्रोजेक्टवरती आहात. इंडियन मेट्रो ट्रेनचं बद्दल आता सध्या तुम्ही ऐकलंच असेल किंवा मुंबईमधल्या मेट्रो ट्रेनचं वगैरे. तर याच्यात काय फरक वाटतो? आता ही कंपनी तर मोठीच आहे विन्सीज आणि त्याचं बजेटही तुम्ही सांगितलं की 4-4 फ्लोअर पर्यंत खाली अंडरग्राऊंडचं काम आहे. तर ऑफकोर्स किती बजेट असं आणि कसं हे असेल तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक आहे आणि आपल्याला कसं डेव्हलपमेंटला अजून संधी आहे? म्हणजे ऑफकोर्स इंडिया हे फार मोठं बाजारपेठ आहे म्हणा किंवा तर मग याच्यात काय वेगळंपण आहे आणि संधी काय आहेत आपल्या इथे अजून डेव्हलपमेंटसाठी? आपल्याकडे तर खूपच मोठे म्हणजे इंडिया ही एक इटसेल्फ इज अ कॉन्टिनेंट. म्हणजे आपल्याकडे किती आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तरी अजूनही कमीच आहे. लोकसंख्या खूप आहे, रिक्वायरमेंट खूप आहे. अजूनही लोकांना रोड्स नाहीत, मेट्रोज नाहीत. मेट्रोज फक्त ठराविक गावांमध्ये झालेले आहेत. पण भरपूर चान्स आहे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम पण तेवढेच आहेत. बेसिकली पॉलिटिकल पॉवर आहे, तो तर वेगळा इश्यू आहे. प्लस जागा हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही ऐकलं असेल नवीन जे मेट्रो फेज 4 येते ती पूर्ण अंडरग्राऊंड आहे. तर सध्या खूप वाईड स्कोप आहे इंडियामध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मोस्टली मेजर प्रॉब्लेम आपल्याकडे येतो म्हणजे जमिनीखाली पूर्वी जे काही काम केलेलं आहे त्याचे आपण कधी रेकॉर्ड ठेवत नाही. वेअरएज बाकीच्या कंट्रीजमध्ये रेकॉर्ड ठेवले जातात. जेव्हा आम्ही जमिनीखाली काम करतो त्याचे रेकॉर्ड आम्हाला माहिती असतात की कुठल्या लेवलला कोणता सर्व्हिस गेलेली आहे. बरोबर. इलेक्ट्रिकल असेल, कतार एअरफोर्सची असेल किंवा कुठल्याही सर्व्हिसेस असतील, ड्रेनेज असेल, तर त्या इंडियामध्ये आयडेंटिफाय करणं खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो. ओके. म्हणजे अंडरग्राऊंड काही करायचं झालं, काम करायचं तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आता डेव्हलपमेंटसाठी मोठा स्पेस आहे म्हटलं तर तो कसा आहे?
आता मी जो सिटीज बघितला, आता जे सिटीज जे मेजर मेट्रो सिटीज बघितलं, तर मेट्रो सिटीज मध्ये आता फक्त मेट्रो येते. आणि दुसरा स्कोप म्हणजे मेजर मला दिसतो की रोड्स आणि हायवेज आणि ब्रिजेस यासाठी खूपच पोअर करायला पाहिजे, म्हणजे खूप वाईडली व्हायला पाहिजे. इव्हन आता आपण कोल्हापूरच्या आसपास जरी गेला तरी तुम्हाला रोड व्यवस्थित दिसणार नाहीत, किंवा जेवढे पाहिजे तेवढे रोड दिसणार नाहीत. तर ते रोड आधी होणं खूप महत्वाचं आहे, आणि त्यानंतर मग नेसेसरी पब्लिक ट्रान्सपोर्ट करावं. बरोबर. आता मला अजून एक विचारायला आवडेल की ऑफकोर्स मानसिकता म्हणजे डेव्हलपमेंटसाठी म्हणा किंवा कुठल्याही प्रगतीसाठी सगळ्यात महत्वाची मानसिकता लोकांची, समाजाची मानसिकता ही फार महत्वाची असावी लागते. बरोबर. आणि आता तुम्हाला तर एवढ्या म्हणजे मगाशी जसं सांगितलं 162 नॅशनॅलिटीजच्या लोकांशी संपर्क येतो. तर आपल्या इथं काय चेंजेस व्हायला पाहिजे मानसिकतेमध्ये लोकांच्या, की जसं आता तुम्हाला अनुभव आला असेल की या लोकांच्या मानसिकता अशा असल्यामुळे इकडे डेव्हलपमेंटसाठी एवढा स्कोप आहे किंवा ही लोक अशी पुढे जातात, तर आपल्यात ही काय व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं? सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा कुठलाही नवीन नियम येतो, तुम्ही लक्षात आला असेल, आपण त्याच्यातून पळवाट कशी काढायची हे त्याचा आपण आधी अभ्यास करतो. बरोबर. इथे तसं होत नाही. इथं ती पॉसिबिलिटी असते, पण सिस्टीम अशा बनवल्या गेल्या आहेत की तिथे पळवाट निघणारच नाही. कारण आता ह्या एवढे मोठे प्रोजेक्ट असतात, इथे करप्शनचा खूप मोठा चान्स असतो. इव्हन स्पेसिफिकली आमच्या सिग्नेचर शिवाय कुठलीही पेमेंट होत नाही. तर वी आर द रिस्पॉन्सिबल पर्सन. पण आम्ही बेसिकली आम्हाला करता येत नाही, कारण त्यांना इतके क्रॉस चेक ठेवलेले आहेत. आम्ही कोणीही करायचा प्रयत्न जरी केला की कुठं ना कुठं ते सापडतं. या सिस्टीम ज्या आहेत त्या भारतात आपल्याकडे खूप ट्रान्सपरंटली फॉलो होत नाहीत, कारण हे करप्शन हे करायचंच आहे ठरवून पुढे चाललं जातं. मुद्दामून लूप होल्स ठेवली जातात असं म्हणायचंय. एक्झॅक्टली, मुद्दाम ठेवली जातात किंवा क्रिएट केली जातात. क्रिएट केली जातात. नाही म्हणजे हा एक चेंज मोठा व्हावा. हा खूप मोठा व्हायला पाहिजे मेंटॅलिटी मध्ये, कारण झालेल्या नियमाला आपल्याला बायपास करायचं आहे हे आपल्या मनात आधी बसलेलं असतं की हाऊ टू बायपास नियम. म्हणजे आता आपल्याकडे मला आठवतं की FSI चा नियम आला होता, आपण 7 मजल्यापर्यंत बिल्डिंग बांधू शकतो. पण मी जेव्हा काम करायचो, जेव्हा आम्ही आर्किटेक्ट सोबत बसायचो, तेव्हा असं ठरायचं की आपण बाल्कनीज काढू, त्या इलिगल काढायच्या, आणि नंतर आपण फाईन भरून आपण लिगलाइज करून घेऊ. दिस इज नॉट द वे ऑफ अप्रोच. वी शुड नॉट बी द वे ऑफ अप्रोच. म्हणजे तुम्ही आधी इलिगल करायचं, तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यावरती रेमेडी नक्की आहे लिगलाइज करून घेण्यासाठी, म्हणजे तुम्ही इलिगल करून घ्या आणि मग तुम्ही लिगलाइज करून घ्या. या गोष्टी आपल्याकडे खूप घडतात. ते बदल व्हायला पाहिजे. हा बदल मेन व्हायला पाहिजे. येस सर. अजून आम्हाला कंपनी बद्दल तुमच्या ऐकायला आवडेल की आता एवढी मोठी विन्सी कन्स्ट्रक्शन मधली कंपनी आहे. आता तुम्ही बांधकाम व्यवसायावरती आलाय म्हणून मला विचारायचं आहे की जगभर सगळ्यात मोठमोठ्या प्रोजेक्ट वरती ही कंपनी काम करते. तर याचं नेमकं काय कारण आहे की मोठमोठे प्रोजेक्ट अशा कंपनीला भेटतात आणि त्यांचं कामाचं म्हणजे त्याच्यामधले असणारे हे काय म्हणतात मोठं काम, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी पारदर्शकता तर तुम्ही सांगितलीच. वेगळेपणा काय असतो ज्यामुळे एवढे मोठमोठे प्रोजेक्ट आणि एवढे महागडे प्रोजेक्ट त्यांना भेटतात? तर त्याबद्दल सगळ्यात मेजर पार्ट आहे की तो एम्प्लॉईना जो टेक केअर करतात, किंवा जे एम्प्लॉई आहेत दे कन्सिडर इट ऍज अ फॅमिली. ते कधीही असं नाही समजत की एम्प्लॉईला काय काय प्रॉब्लेम असेल किंवा तर तो त्यांचाच प्रॉब्लेम असतो बेसिकली. आणि शिवाय ते एनकरेजमेंट जी असते, म्हणजे भले आम्ही ठीक आहे, आम्ही भरपूर पैसे वाचवले कंपनीचे एखाद्या वर्षी, तर आम्हाला ते खूप मोठा बोनस पण देतील, अप्रिसिएशन देतील, किंवा बरेच आमच्या अलाउन्सेस मध्ये काहीतरी ऍड करतील, हे काही न बोलता. हे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करते, तर डेफिनेटली आपल्याला वाटतं की आपण पण कंपनीसाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर, ती भावना निर्माण होतेच. बेसिक फिलिंग आहे. आणि हे जेव्हा होत जातं तेव्हा आपण तर ग्रो होतोच, पण कंपन्या पण ह्या ग्रो होत राहतात. ही सगळ्यात मोठी बाब आहे असं मला वाटतं. विन्सीची ही सगळ्यात मोठी बाब आहे. मोठी बाब आहे. त्यामुळे मोठी करेक्ट. करोना आता होता, करोनाचा पिरियड होता, 4 महिने इथे लॉकडाऊन होतं पूर्ण. पण 4 महिने आम्ही घरातून काम केलं.
त्यांना ऑफकोर्स आपण घरातून काम करतो तेव्हा इफिशियन्सीवरती पण परिणाम होतो. हम्म. पण त्यांनी कुठेही सॅलरी कट नाही केली. जे आहे अरे ते तुम्हाला देत गेले हम्म. आणि जस्ट दे कीप ऑन एनकरेज की डोंट वरी, ओके तुम्ही सेफ आहात. ओके. ह्या जेव्हा हातावर पाठीवरती हात थाप पडते तेव्हा आपण आणखी मोटिवेट होऊन काम करायला लागतो. येस येस येस. मला हा प्रश्न यासाठी विचारावासा वाटलेला कारण लॉकडाऊनमध्ये इकडं तरी इंडियामध्ये खूप ठिकाणी जॉब केलेले आहेत. इंजिनिअरिंग आणि इतर सेक्टरमध्ये तर खूप जॉब केलेले आहेत आणि ती मुलं बऱ्यापैकी व्यवसायाकडे वळत आहेत. काही जण आपल्या छोट्या मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप सुरू केलेले आहेत. तर त्याच्या पाठीमागे हा एक मूलमंत्र आहे असं मला वाटतंय सर, की अगदी तुम्हाला कंपनी रन करायची असेल तर आपल्या एम्प्लॉईना फॅमिली सारखं जर ठेवलं तर तेच एम्प्लॉई तसाच फीडबॅक किंवा तसंच रिप्लाय आपल्या कंपनीला एवढा भारी देतात की त्यामुळे कंपनीची ग्रोथ होते. डेफिनेटली. ऑफकोर्स. हा मग हा एक चांगला सल्ला आहे इनडायरेक्टली मिळालेला. अगदी आणखी अगदी सर आता मला याच्याशी संदर्भात पुढचा की कोरोनामुळे जे लॉकडाऊनमुळे जे परिणाम झालेले आहेत इकॉनॉमीवरती असतील किंवा इतर सामाजिक जीवनावरती असतील हा. कुठल्याही कंट्रीमध्ये बऱ्यापैकी आता सगळीकडे सेम झालेले आहेत. आखाती देशामध्ये त्याच्यावरती त्यांना टॅकल करण्यासाठी कसे पर्याय काढले गेले म्हणजे युरोपमध्ये रेस्टॉरंट्समध्ये 50% गव्हर्नमेंटनं पे केलं कारण इकॉनॉमीला रन होण्यासाठी. तसं हो, आखाती हो. देशामध्ये कसं केलं तिकडं? आता आखाती तुमच्या देशामध्ये कंपनीनं तर हा हा येस. आखाती देशामध्ये कसं आहे की बेसिकली ह्या ऑइल बेस्ड कंट्रीज असतात. ऑइल आणि गॅस यांना हो. जो असतो तो त्यांचा हम्म. रिझर्व्ह मेजर असतो आणि हम्म. मेजर यांच्याकडे फंडिंग बरंच असतं. म्हणजे हम्म. पॉप्युलेशन खूप कमी असल्यामुळं त्यांचा हम्म. जो रिझर्व्ह असतो इकॉनॉमी हम्म. रिझर्व्ह दॅट इज व्हेरी हाय रिझर्व्ह. सो ते ओके. मार्केटमध्ये इझिली पोअर करू शकतात. पण हम्म. असं झालं की यावेळी बरेचसे प्रोजेक्ट जे अननेसेसरी होते त्यांनी एक विजन ठेवलं होतं की 2030 पर्यंत कतारला हम्म. आपण या लेवलला घेऊन जायचं. त्या दृष्टीने त्यांनी प्रोजेक्ट चालू केले होते. हम्म. ते त्यांनी पुढचे प्रोजेक्ट आता बंद करून टाकले कारण हम्म. कॅश फ्लोचा प्रॉब्लेम व्हायला लागला किंवा जे काय असेल ते. आणि हम्म. आता 2022 ला आता इथे फिफा वर्ल्ड कप होतीये. म्हणजे फुटबॉलची हम्म. जी फिफा वर्ल्ड कप आहे हम्म. ते 2020 ला इथं कतार होस्ट करत आहे. हम्म. त्या रिलेटेड जेवढे प्रोजेक्ट आहेत त्यांनी खूप बूस्टअप केले हम्म. आणि बाकी फंडिंग जे आहे ते गव्हर्नमेंटनं स्वतः पोअर केलं. स्वतः हम्म. बऱ्याच जी कंपन्या ज्या ऑफकोर्स डब घ्यायला आल्या होत्या त्यांना बऱ्याचशा त्यांना मदत आधार केली. दिला. त्यांना आधार येस. दिला. इव्हन जे सिटीजन्स आता आम्ही बाहेरचे आहोत. हम्म. पण आम्हाला सुद्धा मेडिकल फॅसिलिटीज खूप खूप हाय लेवलच्या मेडिकल फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड करून देतात. असं नाही की तुम्ही ओके. बाहेरचे आहात तुम्हाला मी पाहणार नाही. सो हम्म. हा एक खूप चांगला इथे ऍस्पेक्ट होता आणि आता अनुभव हळूहळू आहे. नॉर्मल होत आहे. येस. खूप छान. सगळ्यात तुमच्या मनात म्हणजे राहिलेला अनुभव असा कुठला आहे? तुम्ही एवढा आता जगभराचा प्रवास केलात, वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम केलं. असा कुठला प्रोजेक्ट किंवा असं कुठलं ठिकाण आहे, कुठं असं कुठली कंट्री आहे की जिथं तुम्हाला फार वेगळे अनुभव आले होते आणि त्यातला एखादा अनुभव? मला किस्सा ऐकायचा आहे. अं, अं, मला प्रवास मेजर तर अनुभव खूप हा हां. मेजर जे काय अनुभव आले मी ह्या कंपनीमध्ये खूप जास्ती अनुभव आले कारण मी 6 वर्ष कंटिन्युअस एकाच कंपनीमध्ये राहिलो. सगळ्यात हं. गमतीशीर अनुभव म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला तेव्हा हं. माझा एक आफ्रिकन एक बॉस होता. तर त्यानं मला हं. इंटरव्ह्यू घेतला. मी त्यावेळी कोल्हापूरमध्ये होतो. हं. तर इंटरव्ह्यू दिला तेव्हा त्यावेळी माझा सेन्स नव्हता की आपण बॅकग्राऊंडला काय पाहिजे किंवा कसं हं. पाहिजे आपण इंटरव्ह्यू देताना. तर आमच्या हं. घरी तुम्हाला आठवत असेल कडाप्पा जो असतो, कडाप्प्याचे रॅक असतात. हो, हो, हो. तर ते मध्ये पूर्ण आपण डंप केलेलं सगळं सामान आणि त्या सगळा पसारा पाठीमागे दिसत होता. आणि हां, इंटरव्ह्यू हां. सो गेला. मी असं काही खूप ओके गेला, चांगला गेला. हां, नंतर हां. मी जेव्हा इकडे आलो, तेव्हा हां. मी हॉटेलमध्ये गेलो होतो. बोलता विचारलं की म्हणजे तुला असं काय ट्रिगर झालं की मला घ्यावं असं तुला का वाटलं? कारण मी एवढं लांबून देत होतो. वी आर अननोन. तर तो हां. म्हणाला की तुझ्या पाठीमागं जे रॅक होतं हां. ते सेम टाईपचं रॅक माझ्या घरी पण आहे. कारण तो आफ्रिकामध्ये नायजेरियाचा होता. ओके. नायजेरियामध्ये पण बऱ्यापैकी लिव्हिंग स्टँडर्ड हे आपल्यासारखंच आपल्याच्या खालतीच आहे म्हणा. असं हो, असतं. हो. तर ते हं. खूप रॅक मला माझ्या घरासारखं वाटलं. आणि मला समोर असं वाटलं की तू माझा भाऊच आहेस. आपल्या घरातून कोणीतरी बोलतंय.
सो यू नेव्हर नो की तुम्हाला कोण कुठे क्लिक होईल आणि तुम्हाला कसे कुठली गोष्ट कुणाला अपील करेल. सांगता येत नाही. येस. सो ही मला एकदम शॉक झाला. अरे लोक असं पण बघतात किंवा असे पण त्यांच्या मनात विचार येतात. येस. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे योगायोग म्हणायचा. हा. आणि अशा गोष्टी होत असतात. होत सर असतात. खूप छान. म्हणजे आपल्या मुलाखतीला खूप मुद्दे असे होते, वेगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, घ्यायच्या होत्या, परंतु आपल्याला वेळेअभावी त्या आपण जास्त घेणार नाहीये. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की तुमचं पुढचं धोरण म्हणजे आता एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करताय, यानंतरची पुढची वाटचाल याबद्दल थोडक्यात. मला नक्कीच आवडेल. मी आता फक्त चान्स शोधतोय की मला नक्की आवडेल की आपल्या भारतामध्ये मला येऊन ओके. हे जे मी काय शिकलो किंवा अनुभव घेतला मला भारतामध्ये इम्प्लिमेंट करायचंय. सो अशा बऱ्याच कंपन्या, माझी जशी छोटी कंपनी होती कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, पण अशा पण अजूनही मी बघतोय बऱ्याच मिड लेवलच्या कंपन्या आहेत की दे आर स्टील स्ट्रगलिंग इन फायनान्स. की मग मी असं माझी खूप इच्छा आहे की स्वतःची कन्सल्टन्सी असावी आणि माझा एक्सपिरियन्स त्यांना सपोर्टिव्ह देऊन मी त्यांची कंपनी लाईनअप करू शकेन. थोडक्यात त्यांना एक सपोर्ट पण होईल आणि माझ्या एक्सपिरियन्सचा तिकडे फायदा पण होईल. सो हा माझा प्लॅन आहे की मला इच्छा आहे की त्यासाठी शुभेच्छा सर. आणि खरंच तुम्ही इकडे यावं. आणि मुळात आमच्या दर्शकांना मला सांगायचं आहे की सरांची वाटचाल आपल्याला यासाठी ऐकायची होती की ह्याच्यातच एक इन्स्पिरेशन मिळणार आहे नव उद्योजकांना म्हणा किंवा नवीन जे आता स्टार्टअप करतात यांच्यासाठी, की नकळतपणे सरांनी जाता जाता काही मूलमंत्रही सांगितले त्याच्यामध्ये. आणि सर खरंच वेलकम तुमचं. पुन्हा तुम्ही इकडे येऊन कोल्हापूरला इकडे सगळं डेव्हलपमेंट, तिकडचा जो अनुभव आहे, तिकडच्या शिकलेल्या कौशल्याच्या गोष्टी आहेत, त्याचा फायदा होईल. आणि त्याचा फायदा कोल्हापूरला नाही तर आम्हालाही होईल, कारण आम्ही इकडेच राहतो. त्यामुळं येस, त्यासाठी खूप शुभेच्छा तुमच्या. आणि कोल्हापूरवरती तुम्ही वेळ काढून एवढ्या लांबून तिकडच्या कामामधनं वेळ काढून तुम्ही याच्यावरती आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आणखीन एक ऍड करावं असं वाटेल. हो सर. तुमचे बरेच इंटरव्ह्यू पण बरेच फॉलो करतोय मी, पण स्पेशली या पिरियड मध्ये जे काही तुम्ही नवीन हा उपक्रम चालू केलाय की नवीन नवीन लोकांना तुम्ही घेऊन येताय, नवीन नवीन फील्ड मध्ये जे कधी ऐकले पण नव्हते. बऱ्याच वेळेला अशी असतं की ती नावं आम्ही फक्त लहानपणापासून ऐकतोय, पण ते माणूस कोण माहिती नसतो. पण अशा लोकांना तुम्ही घेऊन पुढे येताय, तो खूप इंटरेस्टिंग आहे तुमचा हा ग्रुप. नाही म्हणजे थँक्यू सर. मला याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड थोडं सांगावंसं वाटेल तर की मुळात कोरोनाच्या या कालावधीमध्ये फक्त कोरोनाच्या न्यूज किंवा इतर अशा गोष्टींचा मारा होत होता सगळीकडून लोकांच्यावर, म्हणजे आमच्यावरती. आमच्या कंपनीचं त्यावेळी वर्क फ्रॉम होम चालू होतं. मग आमच्या डोक्यामध्ये एक दुसरी संकल्पना आली की काम करता करता आमचं जे काम चालू आहे त्या काम करता करता लोकांच्या समोर आपल्यासारख्या लोकांना घेऊन यावं, की जी खरंच कोल्हापूरमधून बाहेर जाऊन म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये सुद्धा काही फार इनोव्हेटिव्ह कामं करता आहेत आणि जी फार स्टेजवरती येत नाहीयेत. म्हणजे त्यांचं काम, ते फक्त आपल्या कामात बिझी आहेत आणि खरंच ती लोकांसाठी इन्स्पायरिंग आहेत. ती लोक आयडॉल सुद्धा होऊ शकतात. आणि तरुणांना म्हणजे या काळात खूप लोक फ्रस्ट्रेट झालीत, खूप लोक निराश झाली की आता हे काय करू, माझा बिझनेस त्रास व्हायला लागलाय. तर तुमच्यासारख्यांच्यामुळे एक ताकद मिळते अशा लोकांना, अशा गोष्टींना. यासाठी खरंच आम्हाला हे करण्यासाठी आम्ही सुरुवात केली. आणि तुम्ही तुमच्यासारख्या डोक्याला वेळ देतात, उत्स्फूर्त प्रतिसाद देतात, तेही आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. आणि थँक्यू सर. आणि आपल्याला शुभेच्छाही येत आहेत. अतुल सबनीत सरांनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. मिनल वाशीकर जोशी मॅडम, खूप पॉझिटिव्ह उपक्रम आहे तुमचा, जो उपक्रम आहे तिकडे त्याच्याबद्दल सांगता आहेत. थँक्यू मॅडम. आणि पुन्हा एकदा सर तुमचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. परत थँक्यू सर. आम्ही निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू.